आणि एक महत्त्वाची बातमी, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातली ही महत्त्वाची बातमी। न्यायालयीन चौकशीचा समितीचा अहवाल हायकोर्टात सादर झालाय। एन्काउंटरला पोलीसच जबाबदार असल्याचं चौकशी समितीने म्हटलंय। तर पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचंही चौकशी समितीने म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, अखेर पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हणते चौकशी समिती। नक्कीच प्रज्ञा, खरं तर सुरुवातीपासून ही जी केस होती हायकोर्टामध्ये, हा जो खटला सुरू होता, हा न्यायमूर्ती रेवती डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टामध्ये हा खटला सुरू होता। ज्या वेळेला पहिले सुरुवातीचे जे खटले झाले, ज्यामध्ये केस चालली, त्याच वेळेला दोन्ही न्यायमूर्तींकडनं या संदर्भात संशय व्यक्त करण्यात आलेला होता। त्याचवेळी दोन्ही न्यायमूर्तींकडनं वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते पोलिसांना आणि त्याची उत्तरं पोलिसांना देता आलेली नव्हती। त्यानंतर ही जी समिती आहे ती स्थापन करण्यात आली होती आणि आता असं बघितलं तर न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयात सादर झालेला आहे आणि अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर सर्वस्वी पोलीस जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा जो आहे तो संशयास्पद असल्याचं देखील अहवालात म्हटलेलं आहे आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला जो आहे तो चालणार आहे। मॅजिस्ट्रेटचा अहवाल हायकोर्टात सादर झालेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर आपण बघितलं तर सुरुवातीला ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सांगितलेलं होतं की हा जो खटला आहे ह्याची गोळी कशी मारली होती, ती कशी रिव्हॉल्वर मधनं सुटली होती, मग कुठे गाडी थांबली होती, पाणी प्यायला तर तुम्ही जी बाटली त्याला दिली होती त्या बाटलीचा ठसा तुम्ही घेतलेला नव्हता का, असे विविध प्रश्न त्यावेळी कोर्टाने उपस्थित केलेले होते आणि त्या सगळ्याचा जो उतारा आहे तो या समिती अहवालामध्ये देखील आलेला आहे। त्यामुळे या सगळ्याचा आता पुढे कसा तपास होतोय आणि 5 जो पोलीस आहेत अधिकारी त्यांच्यावर फौजदारी खटला जो चालणार आहे तो नेमका कशा पद्धतीने चालणार हे बघणं आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।